हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी टोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, आज आहे संडे आणि आज संडेचा स्पेशल मेनू आहे इडली. आणि आता जेव्हा मी जगाला होते तेव्हा आमच्याकडे ठरलं असायचं की आपल्याला उद्या इडली बनवायची. आम्ही रात्री 10 तांदूळ वगैरे भिजत टाकायचो. पण आता बऱ्याच वेळा असं होतं की कधी कधी ठरलेलं नसतं की इडली बनवायची आहे, पण वेळेवर असं वाटतं की आज इडली खावी. तर इथे ना एक मस्त आहे गल्लीमध्ये ना असे ना इडलीचं बॅटर रेडी मिळतं. सो मी ते आणलं आहे. आज रेडीमेड इडलीचं बॅटर आणलेलं आहे असं. सो मी याच्यात बनवते आहे इडली. आज सकाळी बॅटर आणायला गेली होती तर त्यावेळेस काही फळं पण आणले, मस्त मस्त सीजनल फ्रुट्स पण आणले. सीजनल फ्रुट्समध्ये आज आणले आहेत द्राक्ष आणि डाळिंब आणले. डाळिंब आम्ही दोघं जण गेलो होतो. आज संडे आहे ना, जरा निवांत चाललेलं आहे. मस्त उशिरा उठलेलं आहे, म्हणजे करते उशिरा उठली आहे. हे बघ, डाळिंब आणले. ते पण मला काढायचं आहे, काढलं नाही आहे. आणि द्राक्ष जरा धुवायचं आहे पहिले, मगच खायचं. सो द्राक्ष आणि कलिंगड, द्राक्ष आणि डाळिंब असे दोन आणलेले. ते आता थोड्या वेळानंतर काढते, धुते आणि मग खायचे. संडेला काय झालं, कालच्या दिवशी आमच्याकडे कसं असतं, रोज मला सकाळी लवकर उठावं लागतं. त्याच्यामुळे रात्री उशिरा झोपून चालत नाही. ना पिक्चर वगैरे बघायचं राहिलं तरी मला चालत नाही, कारण मला नेक्स्ट डे लगेच पहाटे उठून क्लासला जायचं, पळापळीला घाई असते. मग त्या पळापळीमध्ये कुठे सकाळी उठणार आहे, जाग येत नाही ना. मग रात्री पिक्चर पाहत नाही. पण ज्या दिवशी सॅटर्डे असतो त्या दिवशी पिक्चर पाहायला जातो, म्हणून मी वाट बघते सॅटर्डे संडे कधी येईल, सॅटर्डे संडे कधी येईल. पण इडली ज्या दिवशी असते त्या दिवशी सोपा कारभार असतो. स्वयंपाकाची जास्त घाई नसते, आरामशीर स्वयंपाक करावून जातो. आणि रेडीमेड पीठ असं तर काहीच चिंता नसते. सो मी सहसा इडली वगैरेच करते. आणि ते एक बरं आहे, प्रतीकला इडली आवडते, त्यामुळे काही टेन्शन नाही. माझा आवाज वेगळा वाटतं का अजून? पण मला थोडासा वेगळा वाटतं जरा, अजून ठीक झालेला नाही प्रॉपर. भरता नहीं आंखें, रजती नहीं, चाहे कितना भी देखते जाऊं, इश्क जो मैं रोक ना पाऊं, तू थोड़ी देर और ठहर जा सोनिया, तू थोड़ी देर और ठहर जा सालिया, तू थोड़ी देर और ठहर जा. सो मी पीठ आहे ना, हे 1 किलोचं आणलंय. अर्धा किलोच्या पीठमध्ये साधारण 13-14 होतात. 1 किलोच्या पीठमध्ये थोडं जास्त होतात. सकाळी मी इडल्या खेळते आणि मग संध्याकाळी डोसे म्हणा किंवा उत्तप्पा म्हणा असं काहीतरी प्रकार करते, म्हणून थोडंसं पीठ शिल्लक राहतं. म्हणून वेगवेगळे प्रकार करता येतात संध्याकाळी. सकाळी नाही करता येत, सकाळी पटपट खायचं असतं. मग कारण एक तर उशिरा उठलेलं असतं, भूक लागलेली असते, असं वाटत असतं अन्न कधी येतं. सकाळी पटकन इडल्या करायच्या, डोसे वगैरे करायच्या भानगडीत पडत नाही मी. कारण डोसे केले ना, नुसतं डोसे आणि चटणी खात नाही, त्याला बटाट्याची भाजी पण करावी लागते, मग त्याला वेळ लागतो. आणि उत्तप्पा होऊ शकतो, पण उत्तप्पा सकाळी नाही खाता, संध्याकाळी खातो. जाऊ द्या. खरं तर थोडासा घसा बसलाय म्हणून द्राक्ष खायला नको आता. पण गेले किती दिवस झाले मला द्राक्ष खायची इच्छा आहे. म्हटलं आता खायचं, तेव्हा खायचं. पण बरं नव्हतं त्याच्यामुळे खाताच येत नव्हतं. पण म्हटलं आता थोडंसं बरं झालंय. जास्त नाही ना, थोडं खाईल. पण मन झालंय आता मला खायचं. किती दिवस थांबू आता नेमकं. आणि उन्हाळ्यातच द्राक्ष येतं. आता थोड्या वेळाने आमची मंगलताई येणार आहे. मंगलताई म्हणजे कोण माहिती का? आमच्याकडे हाऊस हेल्पला येतात माझ्याकडे, तर त्या येतील थोड्या वेळाने. आता आज फरशी पण पुसायची. आज संडे ना, एव्हरी संडेला आम्ही फरशी पुसतो. सो त्या पुसून देते. थोड्या वेळाने येईलच मग ते.
याला आता मिठाच्या पाण्यामध्ये धुवावे लागतील, कारण खूपच वाईट वाईट दिसतंय याच्यावरती. मग मी कालचा एक व्हिडिओ बघितला, त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की मला तर एक व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं की द्राक्ष निवडताना कसे निवडा. द्राक्ष निवडताना 2 प्रकार असतात, एक येलो आणि एक असतो ग्रीन. तर ग्रीन द्राक्ष जे असतात ते आंबट असतात आणि येलो द्राक्ष जे असतात ना ते त्यातल्या त्यात गोड असतात. आणि आणखी एक सांगितलं होतं की हे जे देठ असतं, म्हणजे कुठे गेलं, हां, हे देठ आता ह्याचं ग्रीन आहे, म्हणजे जास्त पिकलेलं नाही अजून, ताजं आहे, कदाचित हे थोडं आंबट निघू शकतं. हे जेव्हा एकदम कोरडे ड्राय ब्राऊन झालेले असतात ना ते जास्त जुने असतात थोडक्यात, आणि जितके जुने द्राक्ष तेवढे ते गोड असतात, असं त्यांनी एका व्हिडिओत सांगितलं. आणि याचं पण सांगितलं डाळिंब कसे निवडायचे चांगले. डाळिंबाचे हे जे तोंड असतं ना, ह्याचं जे तोंड असे सेपरेट सेपरेट झालेले असतील, याचा अर्थ डाळिंब मधून लाल असणार आहे आणि चांगलं गोड असेल. डाळिंब निवडताना 2 प्रकार असतात, जर ज्याचे ना पूर्णपणे असे बंद असतात ना याचे टोकं डाळिंबाचे, तर ते लाल नसतं म्हणे. आणि ज्याचे असे एकदम असे उघडलेले असतात, म्हणजे फुललेलं असतं, जसं हे बाई कसं फुललेलं आहे असं, तर ते म्हणा, किंवा हे तर किती ड्राय झालंय हे असं. असे जे डाळिंब असतात ते लाल असतात मधून आणि गोड असतं, असं त्या व्हिडिओत सांगितलंय. आता हे जेव्हा मी फोडेल ना तेव्हा मी बघेल खरंच लाल आहे का नाही. त्यांनी व्हिडिओत जे सांगितलं ते बरोबर आहे का नाही माहित नाही. तुम्ही सांगा बरं, हे जे ज्ञान मला रीलमधून मिळाले ते बरोबर आहे का नाही. 10 मिनिटात इडली होते मी म्हणते ना. हे बघा मस्त आहे, गरमागरम झाली आहे. 5 मिनिटं राहू देते आणि मग काढेल. मला तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवायची आहे, जी मी म्हणते ना संसाराला लागली कसं. 5 किलो कांदे, 1 किलो लसूण आणि थोडेसे बटाटे. हे जेव्हा घरात येतात तेव्हा समजायचं ऍक्च्युली संसाराला लागले आणि बार्गेनिंग करून आणलेले आहेत. कांदे मिळाले 100 रुपयाला 5 किलो आणि लसूण मिळाले मला 40 रुपये पाव होते, तर मी 150 रुपयाला 1 किलो आणलेले आहेत. आम्हाला आज संध्याकाळी भूर जायचंय, कुठेतरी शॉपिंगला वगैरे किंवा कुठेतरी फिरायला वगैरे जाणार आहे. संडे इज अ फन डे. या इडली खायला. गरम आहे. प्रतीक वाढू. चला प्रतीकला इडली देते, मी पण इडली खाते आणि जरा थोड्या वेळाने भेटते तुम्हाला. बाय.